वेलकम टू ऑल. जसं की आपल्याला माहीत आहे, आपला 14 जानेवारीला कंबाईनचा 14 जूनला आपला कंबाईन पूर्वचा पेपर आहे. आणि जसं पेपरचा दिवस जवळ येत आहे तसं काय होतं आहे की आपला जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो हाय लो होत आहे. आणि त्याचबरोबर काय होते की आपण जे वाचलं आहे ते आठवते की नाही त्याबद्दल मनामध्ये संभ्रम निर्माण होत असतो. आणि तो प्रत्येकाचाच होत असतो. असं काही आपलं फक्त तुमच्याच बाबतीत होते असंही नाही, सर्वांच्या बाबतीत हेच होत असतं. आणि जेव्हा आपण अभ्यास करायला जातो तर ते काही गोष्टी आठवत नाहीत, पटपट आठवत नाहीत. असं वाटतं की रिव्हिजन केली आहे, पण रिव्हिजन करूनसुद्धा आपल्याला त्या लेवलचा एक कॉन्फिडन्स किंवा आपली क्षमता निर्माण झाली की नाही याबद्दल आपल्या मनामध्ये थोडीफार शंका निर्माण होत असते. पण तसं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. ही गोष्ट सर्वांच्या बाबतीत होत असते. फक्त फोकस एवढाच ठेवायचा की मी त्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीने पेपर सॉल्व करणार आहे. म्हणजे ते कसं होत असतं की आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते त्यावेळेस ॲक्टिव्ह होत असतं जेव्हा आपण पेपर सॉल्व करत असतो त्यावेळेस. त्यामुळे त्याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही. आत्ता आपण अशी रिव्हिजन मारणार आहोत की त्यामुळे काय होईल की तुमचा एक तर कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि नंतरनं जे काही तुमचा आउटपुट आहे, रिझल्ट आहे पेपरमध्ये तोही एन्हान्स करण्यासाठी हे एक रिव्हिजन असणार आहे. त्यामुळे कोणतंही टेन्शन न घेता हा व्हिडिओ पहा आणि शांतपणे ऐका. आणि जे आपल्या वहीमध्ये थोड्याफार नोट्ससुद्धा काढू शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर फक्त फोकस या व्हिडिओवरती ठेवा. ठीक आहे. बाकी कशी रिव्हिजन होणार आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे. तर मग चला मग आता सुरू करूयात. हा इथं काय केलेलं आहे, जो आपला 2025चा पेपर होता पूर्वचा, तर त्याबद्दलचं एक PYQ आहे. म्हणजे जे 2025मध्ये जे पेपर झालेला होता त्याचे जे PYQ आहेत तर त्याबद्दल आपण त्याची एक रिव्हिजन मारणार आहोत. जेणेकरून काय होईल की आपल्याला अभ्यास केल्यासारखाही वाटेल आणि एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होईल. ठीक आहे. आता ही जी 360 रिव्हिजन आहे ती कशी करायची तर त्याबद्दल तुम्हाला आता हे पहिल्या प्रश्नामध्येच कळून जाईल. ठीक आहे. आपण पहिल्यांदा सुरू करूयात. पहिला प्रश्न काय आहे, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधातील लिखाणाबाबत टिंबटिंब यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक, अच्युतराव कोल्हटकर, शिवरामपंत परांजपे, पृथ्वीगीर हरिगीर. ठीक आहे. आता याचं उत्तर आहे ते तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये लगेच उत्तर देऊ शकता. पण आता इथं आपण काय करणार आहे, पण इथं लगेच टिक करणार नाही आहोत की कोणतं उत्तर आहे. तर आपण काय करणार आहोत, नेक्स्ट गोष्टीमध्ये तुम्हाला कळेल. आता इथं काय करायचं आहे, आता हे जे आपण मुझफ्फर बॉम्ब खटला किंवा त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपण पहिल्यांदा पाहायची. आणि त्याचबरोबर काय करायचं, हे जे ऑप्शन्स आहेत लोकमान्य टिळक, अच्युतराव कोल्हटकर, परांजपे आणि हरिगीर याबद्दल ही थोडीफार इन्फॉर्मेशन पाहूया. म्हणजे काय होईल की आपला एक पुढं आयोग काय करतं, आता आयोगाचा ट्रेंड काय चालला आहे की आता आहे ते PYQ रिपीट नाहीत करत आहे, पण तो टॉपिक आहे तो रिपीट होत आहे. मग ठीक आहे. तसं केल्यानंतरही असं लक्षात येत आहे की जे ऑप्शन्स असतात तर काय वेळेस जे आत्ता ह्या पेपरमध्ये ऑप्शन दिलेले आहेत तर ह्याच ऑप्शनचा प्रश्न पुढच्या आपल्याला पेपरमध्ये दिसू शकतो. मग त्यामुळे आपण ही अशी रिव्हिजन करायची आहे की हा प्रश्नाची जी इन्फॉर्मेशन प्रश्नामध्ये काय विचारलं त्याची इन्फॉर्मेशन विथ ऑप्शन जे आहेत त्याबद्दलही माहिती गोळा करून त्याची रिव्हिजन करायची. ठीक आहे. आता बघा इथं मुझफ्फरपूर बॉम्ब खटला हा काय आहे, हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्रांतिकारी अध्याय आहे. आता ही घटना कधी घडली होती तर 30 एप्रिल 1908ला. ठीक आहे. ही डेट तुम्ही लक्षात ठेवू शकता. 30 एप्रिल 1908ला कुठे घडली होती तर बिहारमध्ये 31 एप्रिल 1908ला ही घटना घडली होती. ठीक आहे. त्या घटनेचा क्रम काय आहे, काय घडलं होतं तर यामध्ये खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी ब्रिटिश मॅजिस्ट्रेट D.H. किंग्सफोर्ड याला मारण्याची योजना आखली होती. म्हणजे ही काय आहे तर मुझफ्फर बॉम्ब खटला काय आहे तर ही एक योजना आहे कशा संदर्भात की खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी यांनी काय केलेलं, जे ब्रिटिश मॅजिस्ट्रेट होते त्यांना मारण्याची ही एक योजना बनवलेली होती. ठीक आहे. हल्ला कधी केला त्यांनी, आत्ता सांगितलं 30 एप्रिल 1908ला संध्याकाळी.
यांनी किंग्सफोर्डच्या क्लब बाहेरील त्याच्या गाडी समजून एका बग्गीवर बॉम्ब टाकला. ठीक आहे, त्याची गाडी समजून. पुढे काय झालं की हा जो हल्ला केला, तर ह्या हल्ल्यामध्ये काय झालं की जो बॉम्ब हल्ला केला होता त्यात किंग्सफोर्ड मेला नाही, तर कोण मेला, तर तिथं 2 ब्रिटिश महिलांचा मृत्यू झाला. आता ह्याबद्दलचं लेखन, आता प्रश्नामध्ये काय विचारलं होतं की ह्याबद्दलचं लेखन कोणावर म्हणजे काय लेखन केल्यामुळे राष्ट्रवादाचा खटला झाला होता, तर या संदर्भात इन्फॉर्मेशन आहे. तर ही जी घटना घडली होती, कोणती, मुझफ्फर बॉम्ब खटला, तर या संदर्भात लोकमान्य टिळकांनी त्यांच्या जे केसरी वृत्तपत्र होते, आता आपल्याला माहिती आहे केसरी आणि मराठी वृत्तपत्र आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत, तर या कोणत्या न्यूजपेपरमध्ये, तर केसरी न्यूजपेपरमध्ये काय केलेलं होतं, एक लेख लिहिलेला होता. आता लेखाचं जे टायटल आहे ते काय होतं, तर देशाचं दुर्दैव 12 मे 1908. आता घटना कधी घडली, 30 एप्रिल 1908ला, आणि ह्याने लेख कधी लिहिला आहे, 12 मे 1908. म्हणजे कसं आहे, हा एक सिक्वेन्स आहे. सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवलं की इतिहास सोपा जातो. आता हे देशाचे दुर्दैव 12 मे 1908 रोजी काय केलं लेखक टिळकांनी या केसरी न्यूजपेपरमध्ये हा लेख लिहिला. अजून काय होतं की हे उपाय शाश्वत नाहीत, असा आणखी एकदा लेख काय लिहिला की 9 जून 1908ला त्यांनी प्रसिद्ध केला होता. ह्या गोष्टीमुळे काय झालं की त्यांच्यावर राजद्रोहाचा म्हणजे सेडिशन कलम 124A नुसार गुन्हा दाखल झाला. या ऐतिहासिक खटल्याची सुनावणीनंतर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा, आपल्याला माहिती आहे काळ्या पाण्याची शिक्षा टिळकांना झालेली होती. कुठे ठेवलेलं होतं, मंडारीच्या तुरुंगात. आता इथं जी इन्फॉर्मेशन आता मी टिक केलेली आहे ती बऱ्यापैकी इथली तुम्ही नोट्समध्ये तुमच्या एका पेजवरती लिहून ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून आपल्याला रिव्हिजन करायला सोपं जाईल. ठीक आहे, नेक्स्ट काय सांगते, नेक्स्ट काय की आता ह्यामध्ये साता चूक काय झालेली होती की जो त्या गाडीमध्ये किंग्सफोर्ड हा नव्हता, तर कोणत्या त्यांच्या पत्नी आणि मुलगी होत्या. ह्या महिलांचा येथे मृत्यू झालेला होता. आता ह्या घटनेचा परिणाम काय झाला, जे प्रफुल्ल चाकी होते यांना काय झालेलं, पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता ब्रिटिशांच्या हाती लागण्याऐवजी त्यांनी काय केलं की स्वतःवर गोळी झाडून हुतात्मा स्वीकारले. हुतात्मा होण्यासाठी त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. तर नेक्स्ट काय आहे की खुदिराम बोस काय झालं, त्यांना वाटेत रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. म्हणजे अटक कोणाला केलेली, खुदिराम बोस यांना, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मुझफ्फर न्यायालयात खटला चालवला होता. कोणाविरुद्ध, तर खुदिराम बोस विरुद्ध, ना की प्रफुल्ल चाकी. आता या संदर्भात शिक्षा काय दिली त्यांनी, 11 ऑगस्ट 1960ला त्यांना काय केलं की फासावर देण्यात आलं. आणि ते एक सर्वात तरुण शहीदांपैकी एक ठरले. आता हे झालं ती इन्फॉर्मेशन जी की मुझफ्फर बॉम्ब खटल्यासंदर्भात काय होती, हे एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ती तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा किंवा तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवा. आता आपण काय करूयात की ऑप्शननुसार जाऊयात. ऑप्शनमध्ये काय आहे की पहिला ऑप्शन आहे की लोकमान्य टिळकांचा. यांनी त्यांच्या केसरी आणि मराठा या न्यूजपत्रामधून काय केलेलं होतं की अनेक वेळा अत्यंत प्रभावी असे लेख लिहिलेले होते. ते लेख कशा संदर्भात होते, तर राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक जागृती करणारे होते. ठीक आहे, अजून काय होतं, ब्रिटिशांच्या सरकारी जुलमी धोरणावर त्यांनी टीका केलेली होती. आता फक्त त्यांनी ह्याच घटनेवर फक्त काही लेख लिहिलेले नव्हते, तर अनेक बाकीच्या घटनेंवरती सुद्धा लेख लिहिलेले होते. तर नेक्स्ट प्रश्नामध्ये आपल्याला नेक्स्ट इयरला आपल्याला आयोग असं पण विचारू शकतो की सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय. 16 जून 1897 हा त्यांचा एक प्रसिद्ध लेख आहे. आता हा लेख कशा संदर्भात होता, तर पुण्यात जी प्लेगची साथ पसरलेली होती त्याबद्दल रँड यांनी लोकांवर केलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी हा लेख लिहिलेला होता. ठीक आहे, आपल्याला कधी कधी आयोग असं करून विचारू शकतो, एका साईडला त्यांनी लिहिलेले जे काही लेख आहेत त्यांची नावे किंवा जे काही स्टेटमेंट होतं ते, आणि दुसऱ्या साईडला की कोणत्या घटनेबद्दल तो लेख लिहिलेला होता टिळकांनी, असंही विचारू शकतो. त्यामुळे हेही लक्षात ठेवा, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, हा कशासाठी, तर यांच्या अत्याचाराविरुद्ध हा लेख लिहिलेला होता. नेक्स्ट आत्ताच पाहिलं की देशाचे दुर्दैव हे कशासाठी लिहिलेलं होतं, मुझफ्फर बॉम्ब खटला. आता नेक्स्ट काय आहे, तर राष्ट्रीय आणि सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं योगदान काय होतं ते पाहूया. तर आपल्याला माहिती आहे सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती
या उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्यात भक्ती निर्माण करण्यासाठी अनेक लेख लिहिलेले होते. ठीक आहे. नेक्स्ट हेडिंगने कोणता लेख लिहिलेला होता, तर राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. हा लेख कशासाठी लिहिलेला होता, तर ब्रिटिश सरकारकडून भारतीयांवर होत असलेल्या अन्यायी कारवाईच्या विरोधात हा लेख लिहिलेला होता. हे तुम्ही नोट करून ठेवू शकता. आता हे माहिती आहे स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीमध्ये त्यांचं योगदान काय होतं ते. बेसिक बुक्समध्ये तुम्ही हेच मिळून जातं की काय काय आहे. नेक्स्ट काय आहे की शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा. राष्ट्रीय शिक्षण काय म्हणत होते ते, इंग्रजी शिक्षणाऐवजी भारतीय संस्कृती आणि मूल्यावर आधारित राष्ट्रीय शिक्षण देण्याबाबत त्यांनी आग्रही लेख लिहिलेले होते. अजून कशाबद्दल लिहिलेलं होतं, दुष्काळ आणि शेतकरी. 1896च्या दुष्काळादरम्यान कधी पडलेला 1896ला. तर त्यासाठी काय केलेलं होतं की शेतकऱ्यांनी ब्रिटिशांना टॅक्स देऊ नये, कारण दुष्काळात करमाफीचा अधिकार हे पटवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लेख लिहिलेला होता. ठीक आहे. आता हे सगळं टिळकांच्याबद्दल तुम्ही एका ठिकाणी नोट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला रिव्हिजनसाठी ते सोपे पडेल. आता त्याच पुढे अजून काय की अजून त्यांनी तुरुंगात जे ते मंडालेच्या तुरुंगात त्यांना ठेवलेलं होतं, काळ्या पाण्याची शिक्षा दिलेली होती. त्या संदर्भात तिथं त्यांनी कोणते लेख लिहिलेले होते किंवा पुस्तकं लिहिलेली होती. तर गीता रहस्य. नेक्स्ट काय, द ओरायन अँड द आर्किटेक्ट होम इन द वेदाज. आता हे आर्किटेक्ट होम इन द वेदाज यामध्ये बघा आर्यांचे मूळ स्थान म्हणजे आर्य कुठून आलेले होते हे आपल्याला ह्याच्या एन्शंट हिस्ट्रीमध्ये आपल्याला मिळतं. ठीक आहे. अजून आता हे झालं टिळकांच्याबद्दल. आता आपण पाहणार आहोत अच्युत बळवंत कोल्हटकर. हा आपला नेक्स्ट ऑप्शन होता. मग त्याबद्दल आता इन्फॉर्मेशन पाहूया. 1879 ते 1931 हे ब्रिटिश काळातील काय होते, तर एक अत्यंत प्रसिद्ध मराठी पत्रकार, संपादक, लेखक, नाटककार आणि स्वातंत्र्य सेनानी. मराठी न्यूजपेपरचा त्यांनी गंभीर चेहरा मोहरा बदलून तिला आधुनिक, बहुरंगी आणि रंजक बनवण्याचे श्रेय कोल्हटकरांना मिळतं, यांच्याकडे जातं. लोकमान्य टिळकांच्या जहाल मत प्रणालीचे ते खंदे पुरस्कर्ते होते. आत्ताच बघा एक आपला पेपर झालेला होता, मला आठवत नाही, आय थिंक राज्यसेवा आहे की कंबाईनमध्ये, की ह्यांच्याबद्दल विचारलेलं होतं की ह्यांचं ठीक काय ते हे कुठून येत होते असे या संदर्भात काहीतरी प्रश्न होता. आता याच्यावरती आपल्याला अजून तिथं पुढे जाऊन प्रश्न यांच्याबद्दल विचारू शकतो, त्यामुळे आपण हे आताच इथे क्लिअर करूया. तर ह्यांना काय म्हणायचे, एक संदेशकार म्हणून एक त्यांना लाभलेली ओळख. त्यांनी 1915 संदेश हे काय चालू केलेलं, एक दैनिक न्यूजपेपर चालू केलेला होता. ते महाराष्ट्रात संदेशकार म्हणून लोकप्रिय झाले. कोण? कोल्हटकर. हे लक्षात ठेवा, कोल्हटकर हे संदेशकार म्हणून प्रसिद्ध झालेले होते. नेक्स्ट, लेखनाची नवी शैली. कोल्हटकरांनी मराठी न्यूजपेपरमध्ये आकर्षक आणि चटपटीत हेडलाईन्स काय केले, आकर्षक आणि चटपटीत हेडलाईन्स त्यांनी आणि उपरोध विनोदाचा वापर करत अग्रलेख लिहिण्याची एक नवीन पद्धत सुरू केली. ठीक आहे. म्हणजे काय झालं यामुळे की ह्या गोष्टीमुळे काय झालं, जे उच्च शिक्षित लोकांपुरते म्हणजे एक न्यूजपेपर जो आहे त्यांचा न्यूजपेपर जो आहे तो उच्च शिक्षित लोकांपर्यंत मर्यादित न राहता सर्वसामान्य आणि बहुजन समाजापर्यंत पोहोचला. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे की त्यांच्या न्यूजपेपरमध्ये अजून काही कॉलम्स असतात न्यूजपेपरमध्ये. तर यामध्ये कोणते कॉलम्स होते, तर संदेशमधील त्यांची संदेशचा आहेर, बेटा गुलाबाच्या कानगोष्टी, चहा, चिवडा, चिरूट, संदेश दरबार ही प्रचंड गाजलेली कॉलम्स आहेत. आता ही कॉलम्स तुम्ही पाठ करून ठेवा की आयोग आपल्याला विचारू शकतो की संदेशमधील त्यांचे कोणते कॉलम्स प्रसिद्ध होते किंवा हे आपल्याला एक त्यांनी लिस्ट देऊ शकतात आणि हे कोणाच्या कॉलम्समध्ये कोणी न्यूजपेपर कोणी काढलेल्या न्यूजपेपरमध्ये हे कॉलम्स आलेले होते हे विचारू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं की काही कादंबऱ्या लिहिलेल्या होत्या. आता ते लोकमान्य टिळकांचे खंदे पुरस्कर्ते होते. ठीक आहे. तर त्यावरून काय लक्षात येते की त्यांनी लोकमान्यांच्या संदर्भात सुद्धा कादंबऱ्या लिहिल्या असतील.
तर लोकमान्यांच्या समाधीपुढे, इंग्रजांचा पराभव, चोरून चुंबन, ठीक आहे, यासारख्या कादंबऱ्या लिहिलेल्या होत्या. आता मासिके कोणती कोणती लिहिलेली होती, तर श्रुतिबोध, उषा ही मासिके, स्वातंत्र्य, राष्ट्रमत ही दैनिके, युगांतर, चाबूक आणि रणसंग्राम यासारखी साप्ताहिके. आता काय करा, ही मासिके कोणते कोणते आहेत, मासिके 2, दैनिके 2 आणि युगांतर ही युगांतर, चाबूक आणि रणसंग्राम यासारखी साप्ताहिके. असं एक व्यवस्थित साप्ताहिके, मासिके आणि दैनिके, आणि तिथं त्यांची नावं लिहून ठेवा. म्हणजे काही वेळेस काय करू शकतो आयोग, की एक मासिके कोणती मासिके आहेत आणि त्यामध्ये हे स्वातंत्र्य किंवा हे खालची दैनिकेचे ऑप्शन देऊ शकतो. मग इथंच क्लिअर करा की मासिके कोणती, दैनिके कोणती आणि साप्ताहिके कोणती. ठीक आहे. नेक्स्ट काय झालं, आता यांनीही तुरुंगवास भोगला होता. पण कारण कोणतं होतं, की जे अरविंद घोष आहेत त्यांच्या भाषणांचे त्यांनी अहवाल ब्रिटिश सरकारविरोधी जहाल प्रसिद्ध केलेले होते. म्हणजे यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला होता. पण कारण कोणतं होतं, तर अरविंद घोष यांच्या भाषणांचे अहवाल त्यांनी प्रसिद्ध केलेले होते, लेख जे होते ते प्रसिद्ध केलेले होते. त्यांनी 2.5 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. पुढे 1930 मध्ये महात्मा गांधीजींच्या सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता. ठीक आहे. नाट्य आणि ग्रंथ निर्मिती, त्यांनी अनेक प्रकारचे वाङ्मय अनेक प्रकारचे वाङ्मय अनेक प्रकारे लिहिले हाताळले. नाटके, कादंबऱ्या लिहिल्या. आता नाटके कोणती कोणती आहेत, तर स्वामी विवेकानंद, संगीत मस्तानी, नारंगी निशाण, ताई तेलीन आणि चांद बिबी. त्यांनी स्वतःची नाटक कंपनी काढली होती. कोणी काढलेली होती, तर कोल्हटकरांनी स्वतःची नाटक कंपनी काढलेली होती. त्यामध्ये नाटके कोणती कोणती होती, तर ही स्वामी विवेकानंद, संगीत मस्तानी, नारंगी निशाण, ताई तेलीन, चांद बिबी. ठीक आहे. आता हे जी इन्फॉर्मेशन आहे त्यांच्या लेखाबद्दलची, साहित्याबद्दलची, तुम्ही कलेक्ट करू शकता तुमच्यापाशी नसेल तर. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, आता नेक्स्ट ऑप्शन कोणता होता, तर शिवराम महादेव परांजपे. ठीक आहे. त्यांचा कालखंड पाहूया. काय कालखंड, की 1864 ते 1929 हा त्यांचा कालखंड. ते सुद्धा काय होते, अत्यंत प्रखर राष्ट्रीय बाण्याचे साहित्यकार, निबंधकार, पत्रकार, अद्वितीय वक्ते, स्वातंत्र्य सेनानी होते. मराठी वृत्तपत्र सृष्टीच्या इतिहासात ते काळकर्ते परांजपे या नावाने अजरामर आहेत. लोकमान्य टिळकांप्रमाणे त्यांच्यावरही मुझफ्फर बॉम्ब खटल्यासंदर्भातील लिखाणामुळे ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा खटला भरला होता. आता इथं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतात. ऑप्शनमध्ये दोघंही आहेत, लोकमान्य टिळक आणि हे. पण मोस्ट ऑफ जे इन्फॉर्मेशन माहीत असते स्टुडंट्सला, तर ती कोणाबद्दलची माहिती आहे, की लोकमान्य टिळकांबद्दलची. आणि आयोगाने सुद्धा हेच उत्तर ग्राह्य धरलेलं आहे, लोकमान्य टिळक. तर याबद्दल तुम्ही कन्फ्युजन ठेवू नका. लोकमान्य टिळक हेच उत्तर लिहू शकता. त्यांच्या जीवन प्रवासातील आणि योगदानातील महत्त्वाचे मुद्दे काय, आता काळ वृत्तपत्र आणि जी काय व्यंगात्मक शैली, वक्रोक्ती शैलीला व्यंगात्मक शैली अशी म्हणतात, तर ह्याबद्दल हे फेमस होते. काळची स्थापना, त्यांनी 25 मार्च 1898 रोजी काळ हे साप्ताहिक सुरू केले. त्या पत्राने लोकप्रियतेच्या बाबतीत तत्कालीन काळात केसरीलाही मागे टाकलेले होते. वक्रोक्ती आणि व्याजोक्तीचा वापर, ब्रिटिश सरकारच्या सेन्सॉरशिपमध्ये जे कडक कायदे मधून सुटण्यासाठी त्यांनी उपरोधिक आणि उपहासात्मक व्यंग शैलीचा वापर करून लेख लिहिलेले होते. ते वर ब्रिटिशांची स्तुती केल्यासारखे लिहायचे, पण त्यातून भारतीयांच्या मनात क्रांतीची ठिणगी पडायची. ठीक आहे. आता यांच्यावरही राजद्रोहाचा खटला आणि तुरुंगवास झालेला होता. म्हणजे बघा, आपल्याला आयोग काय करतो, जे ऑप्शन दिलेले होते त्या प्रत्येकावर राजद्रोहाचा खटला हा दाखल झालेला आहे. म्हणजे तुम्हाला ते कन्फ्यूज करण्यासाठी काय करतो, की आयोग असे ऑप्शन देत असतो. त्यामुळे आपल्याला पुढे हे जे ऑप्शन्स आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रकारे करणे गरजेचं असतं, की जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. आता बघा, मुझफ्फर खटल्याचे पडसाद काय मुझफ्फर बॉम्ब खटल्यानंतर त्यांनी काळमध्ये अत्यंत जहाल आणि क्रांतिकारक लेख लिहिलेले होते.
या लेखामुळे काय झालं, ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला आणि 19 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा त्यांना सुनावली. तसेच त्यांच्या वृत्तपत्रावर बंदी घालून काळातील निवडक निबंध जप्त करण्यात आले. काय काय केलं, निबंध आहे ते जप्त करण्यात आलेले होते. त्यांचं वृत्तपत्र काय आहे तर काळ, हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, हे झालं शिवराम महादेव परांजपेबद्दलची इन्फॉर्मेशन. नेक्स्ट, आता हे जे शिवराम महादेव परांजपे होते, आता याबद्दल त्यांची अजून काय माहिती आहे की ते सावरकरांचे प्रेरणास्थान होते. म्हणजे आपले जे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आहेत, हे काय करत, त्यांना आपले गुरु मानत. कोणाला? परांजपेंना. कोण मानत? सावरकर. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे की त्यांचं जे राजकीय कार्य काय होतं आणि सत्याग्रहामध्ये त्यांची भूमिका काय आहे ते पाहूया. स्वराज्य साप्ताहिक 1920 मध्ये त्यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केलेले होते आणि महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीला सुद्धा पाठिंबा दिलेला होता. म्हणजे स्वराज्य साप्ताहिक. नेक्स्ट काय आहे, मुळशी सत्याग्रह, जो काही सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली झालेला जो मुळशी सत्याग्रह होता, त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. कोणी? परांजपेंनी यात सक्रिय सहभाग घेतलेला होता, ज्यासाठी त्यांना 6 महिन्याची जेल झालेली होती. ठीक आहे. म्हणजे आता इथे आपल्याला इन्फॉर्मेशन काय मिळाली की ते सावरकरांचे सावरकर त्यांना गुरु मानत होते. पुढे काय, स्वराज्य साप्ताहिक आणि मुळशी सत्याग्रहामध्ये त्यांचं योगदान. आता ह्यांची जी साहित्य संपदा आहे, आपल्याला आयोग विचारत असतो प्रत्येक वेळेस की कोणते पुस्तक लिहिले वगैरे, असे आपल्याला समाजसुधारकांची नावं देतात आणि त्यांच्याबद्दलचे जे काही साहित्य संपदा आहे ते सुद्धा विचारले जाते. ठीक आहे. त्यांना काय मिळालेलं होतं, संस्कृतची प्रसिद्ध जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळालेली होती. आता कधी कधी आयोग काय करतो की आता एक इन्फॉर्मेशन देतो की संस्कृतची प्रसिद्ध जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळालेली होती. परत ते संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. मुळशी सत्याग्रहात सेनापती बापटांबरोबर त्यांचा सहभाग होता. आता ही जाशी इन्फॉर्मेशन देऊन ते काय करतात की खाली समाजसुधारकांचे ऑप्शन्स देतात आणि यापैकी कोणते विचारतात. मग आपल्याला ही अशी थोडीफार इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला एलिमिनेशनने जाऊ शकतो. ठीक आहे. तर त्यांची साहित्य संपदा कोणती होती, तर मराठ्यांच्या लढायांचा इतिहास. त्यामध्ये काय आहे की 1802 ते 1818 मधील मराठी सैन्यांचा जो 14 लढ्यांचे विश्लेषण आहे ते या पुस्तकात आहे. नेक्स्ट बुक कुठलं आहे की विंध्यांचल. पुढे संगीत कांचनगडाची करामत. ही काय आहेत तर नाटके आहेत. काळातील निवडक निबंध. आता इथं बघा, काळातील निवडक निबंध अशी ही त्यांची साहित्य संपदा आहे. ठीक आहे. आता लास्ट आपला ऑप्शन होता की पृथ्वीगीर हरिगीर. आता यांच्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन पाहूयात. यांचा कालखंड काय आहे की 1868 ते 1931. हे पण काय होते, हे एक मराठी पत्रकार होते, ज्ञाती इतिहास संशोधक होते, लेखक होते, संपादकही होते आणि टिळकांचे खंदे अनुयायी सुद्धा होते. ठीक आहे. हे कसे होते, जहाल मतप्रणालीचे समर्थक म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. आता हरिकिशोर साप्ताहिकाचे संपादन. हरिकिशोर पृथ्वीगीर हरिगीर हे हरिकिशोर. आता इथे तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी काय करू शकता, हरी हे एक आपल्याला ट्रिक्स होऊ शकते. या जहाल विचारसरणीच्या साप्ताहिकेचे ते संपादक होते. त्यामधून काय केलेलं की ब्रिटिश सरकारच्या अन्यायी आणि दडपशाही धोरणाविरुद्ध टीका केलेली होती. आता बघा, तुम्हाला सांगितलं ना, राजद्रोहाचा खटला. म्हणजे आयोग असंच करतो, जिथे आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे, आता आपण जी इन्फॉर्मेशन वाचतो, माहिती वाचतो, तर आपण ही अशी स्टोअर करायची, जसं की आयोगाने आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. मुझफ्फर बॉम्ब खटल्याचे पडसाद. लोकमान्य टिळक, अच्युतराव कोल्हटकर, शिवरामपंत परांजपे यांच्याप्रमाणे पृथ्वीगीर हरिगीर यांनीही 1908च्या मुझफ्फर बॉम्ब खटल्यानंतर आपल्या हरिकिशोर साप्ताहिकात ब्रिटिशांविरुद्ध आणि क्रांतिकारांच्या समर्थनार्थ जहाल लेख लिहिले. आता इथं बघा, तिथं ह्याच क्वेश्चन पेपरमध्ये एक प्रश्न आहे की तिथे आयटकबद्दल विचारलेले आहे की आयटकमध्ये कोणी त्यांचं अध्यक्षपद कोणी भूषवलं नाही. आता तिथे काय विचारलं नाही. ठीक आहे. आता इथं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली की ह्या सगळ्यांवर ह्या बॉम्ब खटल्याचे पडसाद उमटलेले होते. मग पुढे जाऊन आयोग असंही विचारू शकतो आणि ह्यामध्ये हे पर्याय देऊ शकतो, लोकमान्य टिळक हे की कोणाकोणावर खटल्याचे पडसाद
उद्भवलेले होते असा ऑप्शन देऊ शकतो. पण इथं हे जे ऑप्शन आहेत तुम्ही ते लक्षात ठेवू शकता आणि त्यानुसार पुढे जाऊन जर प्रश्न आयोगाने विचारला की कोणाकोणावर ह्याचे पडसाद पडलेले होते आणि ऑप्शनमध्ये वेगळाच कोणता तरी पर्याय दिलेला असेल, पण हे ऑप्शन तुम्हाला माहीत असल्यामुळे ते आपल्याला ऑप्शन प्रश्न आहे तो सॉल्व करण्यास मदत होऊ शकते. पुढे जाऊन तुम्हाला कळेल ना की कसा विचारलेला आहे प्रश्न तो. ठीक आहे. तर या लेखामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर काय केलेलं होतं की सेडिशन खटला दाखल केलेला होता. ठीक आहे. यांना पण काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन झाली ह्यांच्याबद्दल, पृथ्वीगिरांबद्दल. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? हां ठीक आहे. आता इथं हा आपला पहिला प्रश्न झालेला आहे. या पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय काय केलं बघा, इथे दाखवते तुम्हाला पुन्हा एकदा. हा आपला प्रश्न. इथं आपण मुझफ्फर बॉम्ब खटल्यासंदर्भात जे काय माहिती आहे ती इन्फॉर्मेशन वाचली. नंतर लोकमान्य टिळकांच्याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन घेतली, अच्युतरावांच्याबद्दल थोडीशी घेतली, परांजपेंबद्दल घेतली, हरिगिरांबद्दल घेतली. म्हणजे काय झालं की हा एक तुमचा एक म्हणजे सगळे असा पूर्ण असा अभ्यास झाल्यागत झाला. म्हणजे 360 अँगल आपण म्हणतात ना, 360 अँगलनी रिव्हिजन मारायची. ठीक आहे. इथं ही मुझफ्फर बॉम्ब खटला तुम्हाला समजला, लोकमान्य टिळकांच्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन मिळाली, परांजपेंबद्दल जी काय माहिती जी तुमच्याकडे माहिती अवेलेबल होती ती इन्फॉर्मेशन थोडीशी ॲड झाली. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रत्येक क्वेश्चनचं रिव्हिजन करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला असं एक कॉन्फिडन्स, असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल की अरे आपला अभ्यास झालेला आहे आणि आपण पेपर सॉल्व करण्यासुद्धा सक्षम आहोत. आणि इकडे तिकडे न भटकता काय करायचं, जे वाचले ना त्याच्यावरच रिव्हिजन मारायची. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केलेली होती. ऑप्शन बघा काय आहेत. नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. बी. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी काय केलं, सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटीची स्थापना केली. सी. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले. डी. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची संस्था स्थापन केली. आता यामधलं काय काय बरोबर आहे, काय कोणतं चुकीचं आहे हे तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. ठीक आहे. त्याबद्दल आता हे जे ऑप्शन्स आहेत, हे प्रार्थना समाज आणि हे बाकीचे जे काही इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल आपण एक रिव्हिजन करूया. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला हे बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या पुस्तकं, म्हणजे जेवढी तुम्ही पुस्तकं वाचता त्या पुस्तकामध्ये प्रार्थना समाजाबद्दल माहिती दिलेली असते. सोशल सर्व्हिस लीग, ठीक आहे, सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी, ठीक आहे, अजून काय डिप्रेस क्लास मिशन, म्हणजे ही इन्फॉर्मेशन अशी आहे की तिकडे सगळ्यांना माहीत असते. आता याबद्दल आपल्याला जास्त रिसर्च करावा लागणार नाही. जी तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे ना तीच तुम्ही डबल वाचा. ठीक आहे. इथे बघा काय लिहिलं आहे की नाम जोशी हे प्रार्थना समाजाचे सदस्य होते. त्यांनी काय केलेलं, कामगारांचे राहणीमान आणि कामाची स्थिती सुधारण्यासाठी कधी 1911 सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली होती. जे काय होतं की प्रार्थना समाजाचा सामाजिक कार्याचाच एक भाग मानले जाते. ठीक आहे. म्हणजे आपला पहिला ऑप्शनसुद्धा करेक्ट आहे. नेक्स्ट काय आहे की नामदार गोपाल कृष्ण गोखले यांनी 1905 काय केलेलं, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी भारत सेवक समाज. कधी कधी आयोग काय करतो की एखादा ऑप्शन, आता आपण जास्त आपण आपले मराठीमुळे काय होतं की आपण जास्त इंग्लिशच्या मागं लागत नाही. पण काय करायचं, जे इंग्लिशमधले सुद्धा नाव आहेत ना तर त्याचे जे मराठीमध्ये लिहिलेले जे असतं ना तेच पाठ करून जायचं. म्हणजे काय होतं की जरी ऑप्शन मराठीमध्ये असला आणि इंग्लिशमध्ये वेगळा असला तर ते आपल्याला कधी कधी कन्फ्यूज करतो. तिथं मराठीमध्ये लिहिलेलं असेल भारत सेवक समाज आणि खाली इंग्लिशमध्ये सर्वंट्स ऑफ सोसायटी, त्यापेक्षा काय करायचं आपलं सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी हेच पाठ करून जायचं. मग त्यामध्ये काय होतं, जास्त कन्फ्युजन होत नाही. आणि ऑप्शन जर मराठीमध्ये कन्फ्यूज होत असेल तर इंग्लिशमध्ये पाहायचं. ठीक आहे. नामदार गोखले यांनी काय केलेलं, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापना कधी केलेली, 1905. आता हे इयर तुम्ही लक्षात ठेवू शकता, त्याचे रिव्हिजन होऊ शकतं तुमच्या इथे. ठीक आहे. म्हणजे बी बरोबर आहे. सी काय आहे, चूक आहे. काय चूक आहे तर प्रार्थना समाजाच्या वतीने अनाथाश्रम काढण्यात आलेला होता, परंतु तो नाशिक येथे नसून पंढरपूर येथे काढलेला होता. ठीक आहे. म्हणजे जे लोकेशन्स आहेत, ज्या प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा आपल्याला इथे कळते आहे की त्यांनी काय केलेलं आहे, अख्खा सेंटेन्स दिलेलं आहे पण काय केलं की
इथलं लोकेशन चेंज केलं. नाशिक इथे नसून कुठं काढलं आहे, पंढरपूरमध्ये इथे काढलं आहे. ठीक आहे. याचं इयर काय 1875. त्यामुळे हे जे विधान आहे ते चुकीचं ठरतं आहे. डी ऑप्शन काय सांगतं आहे की महर्षी शिंदे हे प्रार्थना समाजाचे प्रचारक मिशनरी होते. त्यांनी काय केलेलं, अस्पृश्यता निवारण आणि दलितांच्या शिक्षणासाठी 18 ऑक्टोबर 1906 रोजी प्रार्थना समाजाच्या सहकार्याने डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली होती. ठीक आहे. आता ही तुमची आता रिव्हिजन झालेली असेल, तर बऱ्यापैकी रिव्हिजन झालेली असेल की कोणतं जे काय सोशल वर्क आहे, कोणी काय केलेलं होतं हे ज्याबद्दल तुमची रिव्हिजन झालेली असेल. आता जी तुमच्याकडे आहे, तुम्ही नोट्समध्ये काढलेले आहेत, त्याच्यावरच तुम्ही डबल रिव्हिजन मारू शकता हा प्रश्न वाचल्यानंतर. याबद्दल आपल्याला जास्त खोलात जायची गरज नाही. आता नेक्स्ट ऑप्शन पाहूयात. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ठीक आहे. काय ऑप्शन बघा. सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला, विविध कला व कलाकारांना आश्रय दिला, विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. पुढे काय, कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केलेली होती. आता शाहू महाराजांच्याबद्दल आपल्याकडे इतकी इन्फॉर्मेशन आहे की सगळं ते वेदोक्त प्रकरण वगैरे भरपूर सगळं तुम्हाला आठवत असेल. जास्त थोडंसं शांत राहा आणि थोडंसं आपल्या स्मरणशक्तीला ताण द्या की जेणेकरून तुम्हाला शाहू महाराजांच्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा इथं आठवून, म्हणजे जेवढं नाव पडलं का नाव की ते आठवायचं, मेंदूला कामच द्यायचं. ते एखादं नाव पडलं, अरे हां असंच आहे, त्याबद्दल काय आपल्या डोक्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे, तेवढी जरी तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला. रिव्हिजन म्हणजे काय आहे की जी गोष्ट आपण वाचलेली आहे तीच परत आठवणे. ठीक आहे. आता शाहू महाराजांच्याबद्दल हे विधान दिलेले आहेत, त्याबद्दलची कोणती विधाने बरोबर आहेत? खाली याचं उत्तर देऊ शकता तुम्ही कमेंटमध्ये. काय महाराजांनी काय केलेलं होतं की आपल्या कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण आहे ते मोफत आणि सक्तीचं करण्याचा ऐतिहासिक कायदा केलेला होता. हे आपल्याला माहीत आहे. अजून काय की जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना प्रति महिना दंडाची तरतूद केलेली होती, किती ₹1. म्हणजे पुढे काय, बी काय, ते कला क्रीडा क्षेत्राचे मोठे पुरस्कर्ते होते. त्यांनी संगीत, नाटक, चित्रकला आणि विशेषतः कुस्ती कुठं खासबाग मैदान क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांना व मल्लांना राजाश्रय दिलेला होता. सी ऑप्शन काय आहे की महिलांना सक्षमी करण्यासाठी त्यांनी 26 जुलै 1917 कोल्हापूर संस्थानात विधवा पुनर्विवाह कायदा संमत करून त्याला कायदेशीर मान्यता दिली. चौथं, कोल्हापूरला मोठी व्यापारपेठ बनवण्यासाठी आणि शेतमालाला विशेषतः गुळाला, आता आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरचं कुस्ती आणि गुळ फेमस आहे, मग योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी त्यांनी 1895 शाहूपुरी व्यापारपेठ बसवली. आज या कोल्हापूरचा गुळ याच बाजारपेठेमुळे देशभरात प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आता जी तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे त्या जी तुम्ही काढलेल्या त्याच नोट्सची रिव्हिजन मारा. जास्त ॲडिशनल पाहू नका, ते पुढे जाऊन कन्फ्युजन होतं. ठीक आहे. म्हणजे या प्रश्नाबद्दल आपण एवढंच पाहणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न काय आहे की खालीलपैकी, मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं बघा, आधी काय केलं आयोगानं, ह्याच्या अध्यक्षपद कोणी भूषवले, आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे, या संदर्भात 4-5 वेळा प्रश्न विचारले, 2-3 वेळा प्रश्न विचारले, लाला लजपत राय वगैरे असे. ठीक आहे. आणि नंतर काय केलं की आता सगळ्या प्रश्नाचं जे आता ज्यांनी PYQ वाचले असेल त्यांना हे कळत असेल की जर PYQ व्यवस्थित प्रकारे केले असते तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकला असता की या संघटनेचे अध्यक्षपद कोणी भूषवलेलं नाही. ठीक आहे. इथं ऑप्शन दिलेले आहेत की BT रणदिवे, CR दास, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू. आता या संदर्भात आता आपण परत एकदा तसेच करायचं की प्रत्येक ऑप्शनची रिव्हिजन मारायची आणि आयटॅकबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची. ठीक आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा टाकू शकता की जेणेकरून बाकीच्यांची सुद्धा रिव्हिजन होऊ शकते. ठीक आहे. BT रणदिवे. आता पहिला ऑप्शन काय, BT रणदिवे ते कम्युनिस्ट पक्षाचे आणि कामगार चळवळीचे खूप मोठे नेते होते. काही लोक असे असतील की पहिल्यांदाच हे इन्फॉर्मेशन असेल ती वाचत असतील. ठीक आहे. तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता की जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन परत करण्यासाठी सोपं जाईल. ते कम्युनिस्ट पक्षाचे आणि कामगार चळवळीचे खूप मोठे नेते होते. आयटॅकमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता, परंतु त्यांनी काय केलेलं, कधीही आयटॅकचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलेलं नाही. म्हणजे काय आपल्याला इथं उत्तर काय आलेलं आहे की
यांनी अध्यक्षपद भूषवलेलं नव्हतं, म्हणजे बी टी रणदिवे हे अचूक उत्तर आहे. बरं, त्यांनी कोणतं अध्यक्षपद भूषवलेलं होतं, तर 1970मध्ये त्यांनी सीटू या संघटनेची स्थापना केली व तिचे संस्थापक अध्यक्ष बनले होते. जर पुढे जाऊन आयोग असाही विचारू शकतो की सीटूचे संस्थापक अध्यक्षपद कोणी भूषवले होते. तर ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असली पाहिजे की बी टी रणदिवे यांनी भूषवले होते. नेक्स्ट काय, सी आर दास यांनी 1923मध्ये कलकत्ता आणि 1924च्या आयटक अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवलेले होते. आता बघा, जे आपलं काँग्रेसचे अधिवेशन आहेत, त्याचप्रमाणे ही जी आयटकची अधिवेशनं आहेत, ती जर आपण जे इन्फॉर्मेशन वाचतो, म्हणजे जे PYQ वाचतो, तर तिथल्या तिथं बघायचं की अरे हां, हे ह्यांनी अध्यक्षपद भूषवलं ना, तर कोणत्या वर्षी भूषवलेलं आहे. आणि त्याचं टॅली करायचं, काय करायचं ते लक्षात ठेवण्यासाठी इकडं काँग्रेसची जी अधिवेशनं झालेली होती त्या संदर्भात हे रिव्हिजन मारायचे. म्हणजे काय होतं की एखादी गोष्ट इंटरलिंक केल्यानंतर आपला मेंदू व्यवस्थित स्टोअर करून ठेवतो. त्यांनी आता बघा, सी आर दासने काय केलेलं होतं, 1923चं कलकत्ता आणि 1924चं सुद्धा त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं होतं. ठीक आहे. आता इथं बघा, 1924 त्यांनी कलकत्त्याचं आयटकचं हे पद भूषवलं होतं. आता आपल्याला माहिती आहे काँग्रेसचं यावेळेस कोण अध्यक्ष होतं की महात्मा गांधी, बेळगावचं अधिवेशन. म्हणजे अशी इन्फॉर्मेशन अशी इंटरलिंक करायची की जेणेकरून आपल्याला रिव्हिजनला सोपं जातं. ठीक आहे. नेक्स्ट, जवाहरलाल नेहरू 1929च्या नागपूर अधिवेशनात आयटकचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. कधी, 1929च्या. आता जवाहरलाल नेहरूंचे त्यांनी काँग्रेसचं कधी कधी अध्यक्षपद भूषवलेलं होतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तशाच प्रकारे. ठीक आहे. आता आपण ऑप्शननुसार जाऊयात. भालचंद्र त्र्यंबक रणदिवे, बी टी रणदिवे हे भारतातील अत्यंत प्रमुख कम्युनिस्ट नेते होते, राजकीय विचारवंत होते आणि डाव्या कामगार चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. ठीक आहे. त्यांची वैयक्तिक राजकीय पार्श्वभूमी काय आहे की 19 डिसेंबर 1904 रोजी कुठे जन्म झालेला होता, तर महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला होता. शिक्षण काय, मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात MA ची पदवी. पुढे काय, पक्षप्रवेश 1928मध्ये CPI मध्ये सामील झाले. हे याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. नेक्स्ट काय की राजकीय योगदान त्यांनी काय काय दिलेलं, त्यांनी रणदिवे थेसिस मांडलेला होता. काय पुढे आपण बघूयात. पक्षाचे सरचिटणीसपद 1948मध्ये PC जोशी यांच्यानंतर त्यांनी CPIचे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस म्हणून निवड झालेली होती. ठीक आहे. रणदिवे थेसिस काय, त्यांनी भारतात तत्कालीन नेहरू सरकार विरुद्ध सशस्त्र क्रांती आणि कामगारांचे बंड पुकारण्याचे जहाल धोरण मांडले. हा विचार डाव्या राजकारणात रणदिवे थेसिस म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. हे आहे रणदिवे थेसिस. माकप CPIM ची स्थापना 1964मध्ये कम्युनिस्ट पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी काय केलं, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी म्हणजे माकप स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते सर्वोच्च पोलिट ब्युरोचे सुद्धा सदस्य होते. ठीक आहे. अजून काय होतं की त्यांनी कामगार चळवळी सीटूमध्ये काय काय योगदान दिलेलं होतं. आता आपल्याला माहिती आहे आयटकमधून जेव्हा बाहेर पडल्यानंतर त्यांनी काय केलं, 1970मध्ये सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सीटू या नव्या कामगार संघटनेची स्थापना केली. दीर्घकाळ नेतृत्व, स्थापनेपासून त्यांच्या मृत्यूपर्यंत सीटूचे या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष राहिले. त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे काय, ह्यांनी सीटूचं अध्यक्षपद निवडलेलं होतं. ठीक आहे. तर आता हे झालं रणदिवेंबद्दल. आता आपण पाहूया CR दासबद्दल. CR दास, चित्तरंजन दास, जे संपूर्ण भारतात देशबंधू या नावाने प्रसिद्ध होते. हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान राष्ट्रीय नेते होते. अत्यंत निष्णात वकील, राजकीय विचारवंत, थोर देशभक्त. हा त्यांचा जीवन प्रवास होता. काही मुद्दे पाहूयात. वैयक्तिक माहिती बघूया. 5 नोव्हेंबर 1870 कलकत्ता येथे जन्म. मृत्यू 16 जून 1925 दार्जिलिंग. ओळख काय, ते भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु मानले जातात. आता मागाशी काय होतं, ते प्रश्न होता की सावरकर, परांजपे आणि हे बोस आणि दास लक्षात ठेवा. CR दास आणि नेताजी बोस ही एक जोडी लक्षात ठेवा. अजून एक तुम्हाला माहिती आहे की गोखले आणि महात्मा गांधी ही सुद्धा जोडी आहे. ठीक आहे. एक महान वकील, अलीपूर बॉम्ब खटला. आता
अलीपूर बॉम्ब खटला. आता मागाचा कुठला होता तो मुझफ्फर बॉम्ब खटला. आता ह्या संदर्भात ह्यांची इन्फॉर्मेशन ऐकूयात. अलीपूर बॉम्ब खटला. राजकारणात पूर्ण वेळ येण्यापूर्वी ते कलकत्ता हायकोर्टामध्ये नामवंत बॅरिस्टर होते. 1908च्या अलीपूर बॉम्ब खटल्यात त्यांनी काय केलेलं, श्री अरविंद घोष, तो बघा मागाचा ऑप्शन होता ना, अरविंद घोष यांचा बचाव केला अलीपूर बॉम्ब खटला. फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्ही रिवाईज करण्यासाठी पाठीमागे व्हिडिओज लिहून पाहू शकता. यांचा त्यांनी बचाव केला आणि आपल्या उत्कृष्ट युक्तिवादाने त्यांची निर्दोष सुटकासुद्धा करून घेतली. ठीक आहे. या खटल्यामध्ये देशभरात प्रचंड ख्याती मिळाली. अजून काय, काँग्रेस आणि स्वराज्य पक्षाची स्थापना. आपल्याला माहिती आहे असहकार चळवळीमध्ये 1920मध्ये महात्मा गांधीजींनी जी असहकार चळवळ चालवली होती त्यामध्ये सुद्धा यांनी आपलं सहभागित्व दिलेलं होतं, योगदान दिलेलं होतं. ठीक आहे. त्यांनी फायदेशीर वकील सोडून सर्व संपत्ती देशासाठी दान केलेली होती. आता हे बघा, काँग्रेसचे अध्यक्षपद 1922च्या बिहारमधील गया येथे काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले होते. ठीक आहे. खाली तुम्ही 1922 न झाल्यानंतर 1923, 1924, 1925 सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923मध्ये चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतल्यामुळे दास नाराज झालेले होते. ठीक आहे. जे असहकार चळवळ गांधीजींनी चालवलेली होती त्यानंतर जे मागे घेतल्यानंतर ना जे एक पोलीस चौकीची तुम्हाला घटना माहीत असेल की त्या घटनेनंतर काय केलेलं गांधीजींनी असहकार चळवळ ही मागे घेतलेली होती. त्यामुळे ह्यांना असं वाटत होतं की ती चळवळ मागे घेऊ नये. मग त्यांनी पंडित मोतीलाल नेहरू यांच्यासोबत काँग्रेसच्या अंतर्गतच स्वराज्य पक्षाची स्थापना केली. कोणी केली? CR दास यांनी. ब्रिटिश सरकारला विधानमंडळामध्ये प्रवेश करून आतून विरोध करणे हा या पक्षाचा उद्देश होता. ठीक आहे. अजून काय की 1923मध्ये ऐटक तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवलेले होते. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणाकडे होते. पुढे काय, कलकत्ता कॉर्पोरेशनचे पहिली निर्वाचित महापौर. 1924मध्ये सुधारित कायद्यानुसार झालेल्या निवडणुकांमध्ये ते कलकत्ता महानगरपालिकेचे पहिले निर्वाचित महापौर बनले. कुठले? कलकत्ता महानगरपालिकेचे पहिले मेयर. लक्षात ठेवा, ही सुद्धा इन्फॉर्मेशन नीट लक्षात ठेवा. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी मोठे काम केले. ठीक आहे. आता ही झाली इन्फॉर्मेशन आपली CR दास यांच्याबद्दलची. आपण कोणती पाहिली? CR दास यांच्याबद्दल पाहिली, रणदिवेंबद्दल पाहिली. आता आहे सरोजिनी नायडू 1879 ते 1949. या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान नेत्या, कवयित्री आणि प्रखर वक्त्या होत्या. त्यांच्या मधुर काव्यरचनेमुळे त्यांना भारताची कोकिळा म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. वैयक्तिक माहिती काय आहे की 13 फेब्रुवारी 1879 हैदराबाद येथे जन्म. राष्ट्रीय महिला दिन. लक्षात ठेवा, राष्ट्रीय महिला दिन त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. कधी? 13 फेब्रुवारी. मृत्यू कधी? 2 मार्च 1949 लखनौ येथे. त्यांनी शिक्षण काय घेतलेलं होतं? चेन्नई, लंडन, किंग्सफोर्ड आणि कॅम्ब्रिज येथून उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं होतं. तर ह्यांनी सुद्धा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष. ठीक आहे. तुम्हाला म्हटलं ना 1925. तर हे जे सिक्वेन्समध्ये आहेत तर त्याची रिव्हिजन करा. अजिबात सोडू नका हा जो टॉपिक आहे काँग्रेसचं अध्यक्षपद आणि त्या जिथे घडलेलं होतं ते ठिकाण आणि त्यामध्ये काय घडलेलं होतं त्या अधिवेशनामध्ये. ती इन्फॉर्मेशन अशी एक कॉलम आखून त्यामध्ये इन्फॉर्मेशन लिहून त्याची रिव्हिजन करू शकता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष. आपल्या पहिल्या महिला माहिती आहेत. पहिल्या महिला ॲनी बेझंट होत्या पण त्या परदेशी होत्या आणि ह्या आपल्या भारतीय होत्या. ठीक आहे. चळवळीमध्ये सहभाग. महात्मा गांधीजींचं जी असहकार चळवळ होती, संविधानिक कायदेभंग, दांडी यात्रा, भारत छोडो आंदोलन यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता. धरासना सत्याग्रहाबद्दल तुम्हाला माहिती असेल. आता ह्याबद्दल प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, आधीसुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे. 1930 गांधीजींच्या अटकेनंतर त्यांनी धरासना येथे मिठाच्या सत्याग्रहाचे यशस्वी नेतृत्व सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल. बघा काय, पहिल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अधिवेशनाच्या आणि हे स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सुद्धा. आता कोणत्या राज्याचं त्यांनी राज्यपाल पद भूषवलेलं होतं? तर UPचं. UPच्या त्या पहिल्या राज्यपाल होत्या.
ठीक आहे. साहित्यिक योगदान काय काय दिलेलं आहे त्यांनी, की द गोल्डन थ्रेशोल्ड, द बर्ड ऑफ टाईम, द ब्रोकन विंग. ठीक आहे. ही सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्ही लिहू शकता. याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. हां, आता नेक्स्ट ऑप्शन काय होता, की जवाहरलाल नेहरू. आता यांच्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहीत असेल, लहानपणापासून त्यांना चहाच्या नेहरू वगैरे सगळं म्हणजे तीच इन्फॉर्मेशन आहे ना, तीच फक्त आपल्या मेंदूला व्यवस्थित आठवायला लावायची. ठीक आहे. काय आहे त्यांचा कालखंड तेवढा लक्षात ठेवा, 1889 ते 1964. आता हे बघा, पहिले आणि सर्वात जास्त काळ सेवा देणारे पंतप्रधान. हाच विक्रम आत्ता सध्या आपल्या मोदी साहेबांनी मोडलेला आहे, की जे सर्वात जास्त काळ सेवा देणारे PM राहिलेले आहेत. कालची परवाची न्यूज होती, तर ही इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे पुढे जाऊन आयोगला विचारू शकता. आता ही झाली, ही कंबाईनची पेपर झाल्यानंतर पुढचं जे पेपर्स येतील तर त्यामध्ये ही इन्फॉर्मेशन तुम्ही इथेच अपडेट करून ठेवा, की आता जवाहरलाल नेहरू राहिलेले नाहीत, मोदी झालेले आहेत, की सर्वात जास्त काळ सेवा देणारे PM. आता नेहरूंचं काय आहे, की परराष्ट्र धोरणामध्ये त्यांचं योगदान होतं. त्यांनी काय केलं, जे आपलं दुसरं महायुद्ध झालं त्यानंतर काय झालेलं होतं, की जे भूराजनीती आहे ते काय झालेली 2 गटामध्ये, म्हणजे प्रो अमेरिका आणि रशिया यामध्ये विभागलेली होती. 2 गट झालेले होते. मग नेहरूंनी काय केलं, की ह्या दोन्ही गटांमध्ये सहभाग न घेता त्यांनी काय केलेलं, की अलिप्तवादी धोरण त्यांनी स्वीकारलेलं होतं. नॉन अलाइनमेंट मुवमेंट असं जे काही आंदोलन चालू केलेलं होतं, की आम्ही ह्या पण गटात नाही आणि ह्या पण गटात नाही. त्या संदर्भात त्यांनी 45 तत्त्वेसुद्धा मांडलेली होती. आता पुस्तके आपल्याला माहिती आहेत, डिस्कवरी ऑफ इंडिया, ग्लिम्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, अँड ॲटोबायोग्राफी. ठीक आहे. ही त्यांची पुस्तकं आहेत. याबद्दल जास्त माहिती नको घ्यायला. ठीक आहे. ही जी इन्फॉर्मेशन तुम्ही याचं स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, की जोड्या लावा दिलेले आहेत. आता बघा, हेच जी इन्फॉर्मेशन आत्तापर्यंत वाचली, आता हेच पुढे जाऊन कधी आयोग काय करतो, की जोड लावमध्ये त्याचं प्रश्न तयार करत असतो. आता ह्याबद्दल आता प्रत्येक मागच्या जे काय PY किंवा प्रश्नपत्रिका असेल, PYQ असेल, त्यामध्ये अशा प्रकारचे आता 1 लाईनर प्रश्न विचारलेले आहेत. मग काय करतो आयोग, की आता तेच कलेक्ट करतो एका ठिकाणी आणि त्याच्याबद्दल जोड्या लावा विचारतो. तर आता आपण पाहूयात काय दिले. मुकुंदराव पाटील, वारा कोठारी, भगवंत पाळेकर, श्रीपतराव शिंदे. आणि यासाठी काय दिले, विजयी मराठा जागृत दिनमित्र दिले. दीनबंधू नाही. दीनबंधू कोणाचा आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. म्हणजे असे कन्फ्युजन करण्यासाठी असे प्रश्न देत असतो आयोग. याचं उत्तर काय आहे ते कमेंटमध्ये लिहू शकता तुम्ही. मी तर काही टिक करत नाही, म्हणजे तुम्हाला ते किती आठवते, कितपट आठवते त्याबद्दल तुम्हाला जाणीव होईल. आता याप्रमाणे आपण अजून जोड्या पाहूयात. काय, मुकुंदराव पाटील यांचं काय, दीनमित्र. आता हे बघा, कुठून काढलेलं होतं, तरवडी येथून. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते 1910. हे इन्फॉर्मेशन लिहू शकता. माहिती असेलच तुम्हाला, पण एक रिवाइज करा. वारा कोठारी जागरूक, वालचंद रामचंद्र कोठारी यांनी ब्राह्मणेतर चळवळीला बळ देण्यासाठी हे न्यूजपेपर चालवलेले होते. कोणतं, जागरूक. नेक्स्ट आहे भगवंत पाळेकर, जागृती. त्यांनी 1917 मध्ये बडोदा येथून म्हणजे पुढे काय करेल, आता हे दीनमित्र आहे ते तरवडे ऑप्शन देईल, पुढे जागृत आहे ते बडोदा ऑप्शन देईल. जागृतीसाठी हे पत्र सुरू केलेले होते. नेक्स्ट काय आहे, श्रीपतराव शिंदे, विजयी मराठा. त्यांनी श्रीपतराव शिंदे यांनी विजयी मराठा त्यांनी 1919 मध्ये पुणे येथून छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. आता बघा, हे जिथून चालू केलेले आहेत ना, त्याचं सुद्धा तुम्ही त्या लक्षात ठेवा, की विजय मराठा पुणेमधून, जागृती बडोद्यामधून, दीनमित्र तरवडीमधून. पुढे आता ह्या ऑप्शनची आपण इन्फॉर्मेशन पुढे पाहूयात. पहिला आहेत मुकुंदराव पाटील. कालखंड बघा, 1885 ते 1967. ओळख आहे 20व्या शतकातील सत्यशोधक चळवळीचे नेते आणि महाराष्ट्रातील आद्य ग्रामीण पत्रकार. न्यूजपेपरमध्ये बघा काय ते,
त्यांनी 1910 नगरमधील तरवडी या ग्रामीण भागातून दीनमित्र हे प्रसिद्ध वृत्तपत्र सुरू केलेले होते. सलग 57 वर्षे चालवले कार्य लेखणीच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी लढा दिला. पुरोहितशाही, सावकार शोषणाविरुद्ध कडक टीका. ग्रंथ बघा काय आहे. कुळकर्णी लीलामृत शेतकऱ्यांच्या शोषणावर आधारित अत्यंत गाजलेला ग्रंथ आहे. शेठजी प्रताप हे तुम्हाला माहीत असेल. हे लीलामृत आहे तेही माहीत असेल तुम्हाला. ठीक आहे. विशेष काय आहे ते सत्यशोधक नेते कृष्णराव भालेकर यांचे सख्खे सुपुत्र होते. कधी कधी काय होतं की आपल्याला जे रिलेशन आहे ते कळत नाहीत. आता ही अशी इन्फॉर्मेशन मिळाली की हां ही लिंक लगेच लागायची. कृष्णराव भालेकरांचे काय होते सख्खे सुपुत्र होते. त्यांनी 20व्या शतकातील प्रति महात्मा फुले म्हटले जात. कोणाला? मुकुंदराव पाटलांना. नेक्स्ट कोठारी. ओळख काय? महाराष्ट्रातील प्रसिद्ध ब्राह्मणेतर चळवळीचे नेते, पत्रकार आणि विचारवंत. ठीक आहे. त्यांनी पुण्यातून जागरूक साप्ताहिक सुरू केलेले होते. बहुजन समाजाच्या राजकीय सामाजिक हक्कांचे समर्थन कार्य काय? महात्मा ज्योतिराव फुलांच्या विचारसरणीचा त्यांचा प्रभाव होता. छत्रपती शाहू महाराजांच्या जवळचे सहकारी होते. तत्कालीन राजकारणात बहुजनांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. एक मर्मवेधी लेखक होते. ब्राह्मणेतर पक्षाच्या वैचारिक मांडणीत त्यांनी जागरूक पत्राने अत्यंत भूमिका बजावली. ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहेत बळवंत पाळेकर, बडोदा, गुजरात येथील प्रसिद्ध समाजसुधारक, सत्य चळवळीचे खंदे कार्यकर्ते. 1917 बडोदा येथून जागृती साप्ताहिक सुरू. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज आणि कोल्हापूरचे शाहू महाराज या दोन्ही पुरोगामी राज्यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. जागृती पत्राच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी प्रसार, सामाजिक सुधारणा आयुष्यभर प्रयत्न केले. हे थोडेफार काय की जे ब्राह्मणेतर चळवळीचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ही तुमची तोंडपाठ असलीच पाहिजे. त्याबद्दल आपल्याला आयोग सतत प्रश्न विचारत असतो. म्हणजे हे काय म्हणतात त्याला एक हायलाइटेड हा एक टॉपिक आहे की ब्राह्मणेतर चळवळ करणे हे गरजेचं असते. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन काय आहे की श्रीपतराव शिंदे. यांची ओळख काय आहे की ब्राह्मणेतर चळवळीचे खंदे नेते, झुंजार, पत्रकार, सुधारक. पुणे येथून त्यांनी काय केलेलं विजयी मराठा हे न्यूजपेपर चालू केलेलं होतं. कार्य काय? राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या आर्थिक सहाय्याने त्यांनी हे पत्र चालवले होते. अस्पृश्यता निवारण, बहुजनांचे शिक्षण आणि सत्यशोधक विचारांचा प्रसार हे त्यांच्या लेखनाचे मुख्य उद्दिष्ट होते. पुणे महानगरपालिकेत त्यांनी बहुजन आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्कासाठी महत्त्वपूर्ण राजकीय लढा दिलेला होता. ठीक आहे. ही तेवढी इन्फॉर्मेशन तुम्ही तिथल्या इथं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो मला तुमच्याकडे इन्फॉर्मेशन नसेल तर. ठीक आहे. ह्याबद्दलचं आपलं ॲनालिसिस करून झालेलं आहे 5व्या प्रश्नामध्ये. आपण तर नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. अरे एक सेकंड, एकच मिनटं. आय थिंक काय प्रॉब्लेम